जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, नेहमी खरात काकूंना गंडवणारा गौरव मोरे आज चक्क खरात काकूंचा निरोप घ्यायला आलाय. बघूया हा निरोप समारंभ किती रंगतोय ते. बने बने गौऱ्या भाई बने बने काय तो श्रीकांत 20,000 बोलतोय गाडीचे डिझेल सकट. आता काय करायचं आपण यार? टेन्शन घ्यायचं नाही. उद्या ह्या टायमाला आपण गोव्याला असणार बीचवर हातामध्ये सरबत घेऊन. कळलं का तुला? अरे पण भाई हे सगळं कसं करणार आहे यार? कसं करणार म्हणजे तू ये माझ्या माग माग. अरे भाई आयडिया आहे भाई. काय ये आहे ना आपल्याकडे. मग कोणाच्या घरी आलोय आपण? घरी कोणाच्या आलोय पण? खरंच काकू म्हणजे काय झाला आपला बंदोबस्त. डोंट वरी. 1 मिनिट थांब. येस. गौरव बाबा की जय. गौरव बाबा की मस्त. थँक्स गौरव बाबा की ओ ये. नो नो नो. ठीक आहे चल ये. गौरव बाबा की. बस ना, किती ओरडशील. शांत बस. खरात काकू. ओ खरात काकू. गौऱ्याला दारात काकू. ओ खरात काकू. लग्न झालंय जोरात काकू. बातमी आली पेपरात काकू. ओ खरात काकू. बने झाल्या उगाच बदनाम काकू. या घ्या घ्या. फोटो आलाय गळ्याशी काकू. हे जुळत नाही भाई, याच्यात जुळत नाही. जुळत नाही पण सत्य ते सत्य आहे ना भावा. ओ खरात काकू. खरात काकू. ओ रंगा डाकू. ओ खरात काकू. काकू. सकाळी सकाळी हा आवाज ऐकला ना असा डोक्यात जातो ना आवाज माझ्या. काय आहे? ओ माय गॉड. व्हॉट अ वॉइस. लाईक नुसरत फतेह अली खान. काय 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 काय. अगला स्टेशन कुर्ला. सकाळी सकाळी माझा मूड एकदम फ्रेश आहे, खराब करू नकोस. ओ हल्ली मूड एकदम फ्रेश असतो. काय इथे उभं राहा. इथंच उपाय. कशाला आलायस ते सांग. कशाला म्हणजे कशाला आलोय मी इकडं? ते विचारते कशाला आलायस तू इकडे. ओ नवीन सोफा. नवीन खुर्च्या. हो, आताच घेतलंय. चल बने बेडरूम मध्ये चल. bedroom. अरे जस्ट यार आय एम लुकिंग यार. काय घर आहे यार. तुम्हाला सांगतो ना काकू, या घरात तुम्हाला किती वर्ष झाली? लग्न झालं तेव्हापासून इथेच आहे. ठीक आहे ठीक आहे, या बसा. जरा बोलायचं आहे, जरा बोलायचं. या बसा बसा माझ्या घरात मला सांगशील बसायला. रिस्पेक्ट. सुमित. काहीतरी आवाज आला. या घरात काहीतरी जादू आहे. या घरात काहीतरी जादू आहे काकू. डोंट वरी. वाऱ्यासारखं फिरू नका, एका जागेवर उभे राहा. काय आवाज काढला? मी कुठं आवाज काढला यार? हा सोफा नवीन आहे, मी काय करू? सोप्यात ना आवाज येईल. सॉरी बाबा, मी काय नाही. प्लीज प्लीज एकदा बसा. सॉरी सॉरी. मी नाही बसणार. नाही आणि बसणार? जर आज तूप लावून जरी पैसे मागितलेस ना तर याद राख. तूप लावून पैसे तुम्हाला? अरे तुम्हाला किती तूप लागेल? 2 ट्रक वसईहून मागवा लागतील. निक काकू ए गौरव निक. ठीक आहे. निक इकडनं. भाई बोल ना. काय काकू असं काय करता तुम्ही यार? तुम्हाला असं वाटतं मी पैसे मागायला आलोय म्हणून? मग कशाला आलायस? काकू मी संन्यास घेतोय. काय? मी संन्यास घेतोय. माझ्यासाठी पण 2 घ्या. अरे संन्यास म्हणजे काय केक नाहीये. मग मी हे सगळं सोडून चाललोय. कुठे? मी चाललोय हिमालयात. हिमालयात? हो हिमालयात चाललोय मी. का? मी सगळ्यांचा त्याग करणार आहे. मी संन्यास घेतोय सगळं. हाय, हा खरं? हो य. अहो काकू गौरव हिमालयात जाऊन तप करणार आहे. तप. हा मी तप करणार आहे. हे जाऊन तिकडे जाऊन तप करणार आहे मी. तप करायला हिमालयात जायची काय गरज आहे? स्क्रिप्ट आल्यावर पण होतं तुझं. काकू तुम्ही आंबा असताना बेचकीने पाडला असता. काय? काकू मी हिमालयात जातोय. कशाला? एम जोबा देवाला प्रसन्न करायला. हा कुठला देव? काकू काय? तुम्हाला एम एस जोबा देव माहित नाहीये? नाही. एम जोबा देव हा खूप मोठा
मोठा देव आहे हा. हा जर देव एकदा पावला ना की आपलं करिअर झालं म्हणून समजा काकू. मग तू काय स्वतःच करिअर करायला चाललंय? नील का पाहिजे सॉरी 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 स्वतःच नाही. मला माझ्या करिअरची चिंता नाही. मग मला माझ्या शिश्वाची विश्वाची. हा मला विश्वाची काळजी आहे. मला ह्या विश्वाचं भलं करायचं काकू. बस झालं लय उंडार काय केलं मी. याला त्याला चिडवलंय, तुमच्या घरी आलोय, तुमच्यासोबत टाइमपास केला आहे. मी कोणाला कधी काय म्हणायचो, आजोबा आजोबा नमस्कार, आज कसला चमत्कार असं पण बोलायचो. मग मला कसं तरी व्हायचं काकू. पण बस आज मला ह्या विश्वासाठी काहीतरी करायचं काकू. विश्वासाठी? येस, त्यांच्याकरता मला वर मागून आणायचं आहे. वर बाई काकू आम्ही घराघरात जाऊन लोकांच्या इच्छा लिहून घेतल्यात माहितीये. प्रत्येकाच्या घराघरात जाऊ. मग काय? येस, जस्ट थोरात बाईच्या घरी जाऊन आलो. हा. तिने काय इच्छा मागितली? तिला मिस सोसायटी व्हायचंय. परत एकदा ए सॉरी 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 सॉरी. तिला मी सोसायटी व्हायचंय. असं नका बोलू, हसू नका त्यांच्यावर. एकदा का एम ए सोबत देव प्रसन्न झाला ना तर त्या मिस इंडिया पण होती, लक्षात घ्या. हा. हा. म्हणजे काय, अहो काकू गौऱ्या खरं बोलतोय. मला सगळ्या विश्वासाठी काहीतरी करायचं आहे काकू. मी सगळ्यांसाठी वर मागणार आहे. सगळ्यांसाठी ना इतका मोठा वर मागणार की मी सगळ्यांचं भलं करणार आहे. बस यस भाई. त्यासाठी आता मी इकडनं स्थानापन्न होतोय. प्रस्थान. हा तेच प्रस्थान. मी प्रस्थान काय होतोय, प्रस्थान ते होतोय मी. आपल्याला काहीतरी करायचं आहे विश्वासाठी, लक्षात ठेव. गौऱ्या हा काकू. थांब ना. एवढं विश्वासाठी सगळं मागितलंस, काकूसाठी काहीच नाही मागणार आहेस? काकू यार, तुम्हाला माहिती आहे मी फक्त तुमच्यासाठी इथं आलोय. हा. मी तेच बोललो, अजून माझी काकू कसं काही बोलत नाहीये. अरे तुम्ही माझ्यासाठी प्लीज 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 या ना, बसा ना. काकू तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं, मी तुमच्यासाठी एवढं नाही करू शकणार का? म्हणजे हा? मागणार आहेस? बोला बोला, तुमचं काय आहे मला सांगा. तुम्हाला कोणता वर पाहिजे, लवकर सांगा. बोला काकू. हा. म्हणजे आतापर्यंत असं पटकन मागितलं नाही, म्हणजे काय मागावं सुचत नाही. अरे तुम्हाला सांगतो, हे देव लोक आहेत ना फक्त 3च वर देतात. अय्यो, म्हणजे मी 3 वर मागायचे? बाकीच्या नाही का गोट्या खेळायच्या आहेत? काकू. हा? अरे बाबा, लोकांनी वर मागितले, अख्खी लिस्ट दिले मला. प्रत्येकाने आपली इच्छा सांगितली, वर मागितलाय. हा. 11, 21, 51 असे आहेत. 11. मी काय म्हणतो, 51 वाल्याला पहिला नंबर देऊया. पहिला नंबर देऊया. ते डन, पहिला नंबर. 51 वाल्याला पहिला नंबर. हा, बरं. हा. ठीक आहे, मग माझा पहिला नंबर लाव. मी 51 रुपये देते. 51 रुपये ना, 51,000. हा. किती? 51,000, 51,000. ए, चल चल गौऱ्या, 51,000 खूप होतात हा. वाय. कुछ तो कम करो ना, बघ ना काहीतरी क्या, होईल. कम करो का, कम करो. हम लोग का कपडा बेचते काय, तर कम करो, कम करो. एकदम काहीतरी होईल बघ, काहीतरी एकदम कम. काय तर करूया आपण, कमी जास्त करूया. तुम्ही तोपर्यंत वर डिसाईड करा. चला. वर म्हणजे असं हम्म. काकांचं ना प्रमोशन होऊ दे. मला सांगा काकांचा पगार किती आहे? म्हणजे सगळं कापून विपून 20,000 येतात हातात. ठीक आहे, मग ह्या वाराचे तुम्हाला 20,000 द्यायला लागतील. हे चल बाबा, 20,000 खूप होतात हा. हो काकू, प्रमोशन झालं की काकांचा पगार 40,000 होईल ना. 20,000 काय आहेत तुमच्यासाठी? खरं? मग? बाई, 40,000 होते. काय रे? हाय. चला, देता ना मग 20,000? 20,000 हा, लवकर लवकर. बाई, पण नक्की होईल ना? अरे बाय, एम ए जोबा एकदा प्रसन्न झाला ना, तुम्हाला माहिती नाही. 1 मिनिट. मग हा एक मिनिट. पैसे पैसे. 1 मिनिट. अरे मोबाईल काय वाजला यार. काकांचाच फोन आहे. पैसे तर द्या. काकाच फोन आहे. हॅलो, हॅलो हा बोला ना. वनी ऐक की, काय बॉस ना आता आतमध्ये बोलवून घेतलं होतं ग. मग? अगं मला प्रमोशन दिलंय, प्रमोशन. हो. अय्यो, खरं बोलताय तुम्ही? मग काय, आय लव्ह यू. ठेव पण. काय झालं? अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. काकू परत एकदा 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 एकदा. अरे बापरे, अरे बापरे. काय झालं, काय झालं? अरे या. काय झालं? काकांना प्रमोशन मिळालं. प्रमोशन मिळाला? वर कॅन्सल. वर कॅन्सल. काकांना प्रमोशन मिळालं. असं कसं काकू, असं कसं वर कॅन्सल? हा. नाही नाही, असं करू नका. हा वर तुम्हाला मागावाच लागेल. मागावं लागेल काकू. हा, वर नाहीतर मागावं लागेल. आमचं गोव्याचं कॅन्सल होईल. अरे काय बोललास? काय बोललो मी? गोवा बोललास ना? ओवा. हा. ओवा बोललो मी. एव्हरेस्टचं दुसरं नाव ओवा आहे, कळलं काय? ओवा एव्हरेस्ट असं एव्हरेस्टला गेलं ना, ओवा म्हटलं की एव्हरेस्ट म्हणतो. काय रे बोल, असं आहे ते एव्हरेस्ट, माहिती तुम्हाला? एव्हरेस्ट ऐका नक्की? आता टाइमपास करू नका, लवकर. तिकडे रेंज पण नसते. हा. हे आता सगळं मागून झालं तर काय नाही अरे मागायला. नाही नाही, मागा तुम्ही काहीतरी काकू प्लीज. सकाळी बस आहे माझी हिमालयाला जायची. हा हा लवकर काकू. हा लवकर. ऐक ना, काय खरात काका आहेत ना, सारखे बोलत असतात. काय? केवढं वजन वाढलंय, थोडं कमी कर कमी कर. पण मला ना जिमला जायचा खूप कंटाळा येतो रे. अच्छा. असं काहीतरी कर ना, म्हणजे मी जिमला न जाताच बारीक होऊन जाईल. आणि अच्छा. किती पण खाल्लं ना तरी तेवढीच राहील. असं काहीतरी कर ना. ते वेल्डिंग करून घ्या ना. तू- अरे मग
होईल असं काहीतरी. म्हणजे गावऱ्या बाई असतात ना. पण तुम्हाला त्या वराचे ठीक आहे 10,000 द्यायला लागतील. ओके 10,000. आता मी बघा 50 वरून 25 मग 20 मग 10 वर आलोय. लक्षात घ्या. 10. हा थांब दे. द्या, द्या, लवकर लवकर लवकर. अरे बापरे मी बोलतो. एक मिनिट थांब, एक यार. त्यांचा फोन आहे. हॅलो हॅलो हा वने हा लय बोलतो ना ग तुला वाजनावरनं मी. नाही राहू दे असं काय नाही. सॉरी. हय्या खरं सांगू का हा. तू जशी आहेस ना तशीच आवडतीस मला. काय झालं? वने तू ऐक नाही माझा लाडू आहेस लाडू. काय झालं? आणि साधा सुद्धा नाही नरम बुंदीचा. आणि मी म्हणजे तुझी चकली आहे चकली. काय झालं? काय बोलणार परत बोला. काकू गवस लाजतीस वय. तयार राहा मग येतोय घेऊन जायला. कुठं तुला काय करायचे तयार राहा फक्त. ठेव पण. खाल खाल काय झालं काकू गावा लागलं गुदगुल्या व्हायला लागल्यात? असं काय बोलले काका असं? आपण वर कॅन्सल. हा कशाला कॅन्सल? अरे हा वर कशाला कॅन्सल? ते म्हणाले हा. तू जशी आहेस तशीच आवडतेस मला. नरम बुद्धीचा लाडू. कोण बोललं? आमचे- मुद्दाम बोलतात ते. बरं का? बारीक होऊन तुम्ही एकदम बारीक व्हा ना. नवऱ्या, काय झालं? बारीक काय व्हा. झालं माझं? काका 7-8 दिवस बघा तुमच्या गौऱ्या. घरी बसतील. काय ते? अरे भाई कधीपासून फोन करतो उचल ना यार. काय अरे बापरे एवढे मिस कॉल भाई एक गुड न्यूज आहे. काय आपला गोव्याचा बंदोबस्त झाला. मार करा. मस्त. एक मिनिट. काय बोलला? शकला makla ओय, टिंब इकडे. इकडे लवकर ये. काय म्हणताय काकू? हे बघा हा काय कुठे जाणार आहे? बने नाही कुठे नाही. कुठे जाणार आहे? कुठे ओवा 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 ओवा. एव्हरेस्ट 3 मारले. अजून 2 मारले ना फोटो देशील डायरेक्ट. बस अरे गोव्याला चालू ना आपण कुठे जाणार आहे? आम्ही गोव्याला चाललो काकू. काय प्लॅन होता? मिरामार बीचला जाणार आहे. कुठला? मिरामार बीचला. मिरामार बीचला. त्यासाठी तुमच्याकडे पैसे घ्यायला आलो होतो. अच्छा हा प्लॅन होता. जा असा जा. कडी लाव जा बाबू जा. नको बाई. कडी लाव. कडी लाव पटकन. सफेद नको रंग काकू, राहू दे. अमन का पैगाम अमन का हा पैगाम सफेद रंग आता लाल होणार आहे. कुठल्या बीचला जायचंय? मेरा मिरामार इकडे इथं ये. हा बागा बीच कुठला? बागा. हा वॅगटर बीच कुठला? वॅगटर बीच. हा कलंगूट बीच ना. इकडे उत्तर उत्तर. क्या बात क्या बात क्या बात. एकदम असं परफॉर्मन्स. मजा आली. प्रसादा काय म्हणाल? ऍक्च्युली मला पुढच्याच आठवड्यात कलंगूटला जायचं होतं पण आता मी गोराईल जाईन. वा 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 खूप दिवसांनी आली सिरीज आणि तरी सुद्धा तेवढ्याच धमाक्यात आणि धांगडधिंगा तेवढाच घातलात तुम्ही. फार मजा आली. वनिता काकांचा फोन आल्यानंतरचा जो तुझं जे ट्रान्सफॉर्मेशन होतं ना ओ हो म्हणजे काका लांब असले तरी चकली विरघळेल इतका सॉलिड परफॉर्मन्स होता तो. फार मजा आली फार मजा आली. फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच अँड कीप इट अप. मंडळी हनीमून म्हणजे 2 जीवांचं मिलन. पण ह्या मिलनात छेडल्या जाणार आहेत सुरांच्या तारा. ज्या ऐकण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. तिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. दादरचा अमोल पालेकर ओमकार राऊत आणि हास्य महारथी समीर चौगुले.
ताई तुझी आवडती हनीमून सिरीज घेऊन आलोय. मी खूप खुश आहे. सुरेल माझ्या नववधूचं नाव. ओ सुरेल. बघा आली माझी हनीमून स्किट स्पेशलिस्ट बायको. अहो ऐकलत का? तुमच्यासाठी मी बदामाचे दूध आणलंय. ऐकलं का आवाज? कळलं ना सुरेल नाव का ठेवलंय मी? इश्श तुमचं आपलं काहीतरीच. आ, पण तुम्ही कोणासोबत बोलताय? ताई आली हनीमूनला. अगं बाई, अगं बाई, अगं बाई, ताई आलात का? मला आधी तरी सांगायचं. आली म्हणजे तशी आली ना. तशी नाही. ती समोर असते ना माझी ताई. अगं बाई नमस्कार. हा प्रीतीच्या झुल्यामध्ये देतो हा झोका. प्रीतीच्या झुल्यामध्ये देतो हा झोका. नवरा माझा बोका. जपून जपून चाल पुढे आहे धोका. जपून जपून चाल पुढे आहे धोका. नमस्कार प्रसाद भाऊजी ओका. फक्त गायक नाहीये, इन्स्टंट लिरिक्स पण करते माझी बायको. तुमचं आपलं काहीतरी. थांब ना, अहो मला एकदा मन भरून बघू दे. माझी बायको असा बदामाचा ग्लास घेऊन येईल. ह्या एंट्रीची गेली कित्येक वर्ष वाट बघत होतो. फायनली तो दिवस आलाच. तुमचं आपलं काहीतरीच. हा काय गळा आहे? इश्श. गळा नाहीच आहे, लळा आहे, लळा. पहिल्या दिवसापासून लागलाय मला. तुला माहितीये सुरेल, आपला बघण्याचा कार्यक्रम होता ना, मी तुला पूर्ण कार्यक्रमात पाहिलंच नाही. म्हणजे फक्त डोळे मिटून ऐकत होतो. मला चांगलेच आठवतंय. तुम्ही पोहे खाताना सुद्धा डोळे मिटले होते. आणि वहिनी आणि आई केवढ्या टेन्शन मध्ये आल्या होत्या. त्यांना वाटलं पोहे खाता खाता तुम्हाला झोप लागली की काय. एखादं गाणं गा ना. आज नको. आज आपली एवढी हनीमूनची रात्र आहे. गाणं वगैरे एक नको. मिनिट, मग हनीमूनच्या रात्री गायचं नाही असं काही नियम आहे का? तसं हे नाही. बघ, मी ऐकलं त्याच दिवशी ठरवलं हनीमूनच्या रात्री गाणं झालं अहो पण पाहिजे. ऐका माझी रिक्वेस्ट ना, आहे. माझी ना थोडी धावपळ झाली आणि ना माझा घसा पण बसलाय हो थोडासा. प्लीज समजून घ्या ना. नाही नाही, गाणं तर झालंच अहो, पाहिजे. मला ऐका माहिती ना. नाही. गाणं 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 अहो. गाणं तर झालंच पाहिजे. गाणं 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 अहो, गाणं ऐका ना. गाणं. तुझं काय चाललंय? सर तुम्ही गाणं 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 केलं ना, गायलो. टिप सर. येणारच का रे तू? हनीमूनच्या रात्री तुला कशाला गायला बोलवीन? नाही मी माझ्या बायकोला सुरेलला गायला सांगत होतो. सर, माझं नावही सुरेलच आहे. हा? हा, आणि मी इथे बसलेल्या सगळ्यांपेक्षा चांगला गातो. निघ, वासरात लंगडी गाय शहाणी. निघ शहाणी तर आहे. निघ निघ जा. आला मोठा. आय एम सॉरी, त्याने मध्ये झाला गोंधळ घातला. गाणं एक गाणं please. अहो बरं ठीक आहे. आता तुम्ही एवढा हट्ट करताय तर गातेच. पण माझी एक अट आहे. हा आपण आज दोघं मिळून गाणं गाऊया. डुएट सॉन्ग गाऊया, चालेल? जशी तू रिस्क घेशील. म्हणजे जसं तू म्हणशील तसं. पण ऍक्च्युली ना, गाणं हा माझा प्रांतच नाहीये. अहो पण प्रांत नसलेल्या ठिकाणीच मनमोकळेपणाने वावरता येतं. अपेक्षांचं ओझं नसतं ना. हो हो. वा, काही कळलं नाही पण तू सुरू कर, मी तुला जॉईन करतो. बर. सॉरी, म्हणजे तुम्ही फारच चुकीची चाल गाताय. नाही. अशी चाल नाहीये होती. अशीच आहे. असं नाहीये हे. असे नाही हो. तुम्ही नका गाऊ. ही अगं, चाल आहे, नाही, बघ. वेगळीच आहे. मला टेन्शन आलंय हो. माझं सगळंच चुकतंय हो. टेन्शन- मला ऐका ना, मी पहिल्यापासून गाऊ, मी वेगळं काही गाऊ. नाही, नाही, ऐक. मला ऐका ना, मी गुरुजींना विचारू का? मग कदाचित गुरुजी मला सांगतील. मला ना हनीमूनच्या उघडण्यासारखं दिवशी गुरुजी कुठे आठवतात? ऐक ना. ऐका ना, मी ना त्यांना विचारते. शांत हो, शांत. कारण त्यांना जर कळलं ना मी हे चुकीचं गातेय तर एकतर आधीच माझा घसा सुरेल बसलाय आणि सुरेल त्यांना- सुरेल शांत हो. शांत हो. काही नाही, ती जस्ट अशीच गंमत केली मी.
काय एवढं काही इम्पॉर्टंट नाही ते कोणाला कळतं नोट बीट हा ते काय नाही ऐक इकडे बघ शांत हो. सुरेल ए जाऊ दे ते ऐक हे बघ माझ्याकडे बघ माझ्या डोळ्यात बघ काय दिसतंय गुरुजी दिसताय तो ऐका ना मी फक्त गुरुजींना एकदा फोन करते म्हणजे मग काय होईल की मग ना माझ्या गुरुजी मला डोळ्यात सांगतील हा पण त्यांना सांग हनीमूनची रात्र हा करू ना मी त्यांना फोन रियाज वेगळा करायचं त्यांना काय म्हणजे त्यांना सांग लवकर हा मी करते हा मला ना काय होतं ना चुकचुकल्यासारखं वाटतंय जरा नाही, हरकत नाही. मी त्यांना जरा फोन करते हॅलो गुरुजी हॅलो गुरुजी पदस्पर्शम शुभेच्छा बेटा अरे वा 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 म्हणजे तू आणि गुरुजी दोघे एकाच स्केलचे आता मस्त वा वा गुरुजी हा बेटा मला एक अडचण काय बेटा गुरुजी ऐका गुरुजी गुरुजी मला ना एक अडचण होती मी ना आता माझ्या पतिदेवांसोबत एक गाणं गात होते ते गाणं नाही का तर ते गाणं ना काय होतंय ना माझ्या आधीची जे अंतराच्या आधीची जी हरकत आहे ना ती हरकत जरा माझी चुकतीये तर मला जरा हॅलो हा तर ती मला जरा सांगाल का मार्गदर्शन केलं तर बरं होईल बाळा हा हरकत घेताना हरकत चुकत असेल तर हरकत नाही वा गुरुजी मस्त हे बघ बाळा थांबा हो हा काय कर ना हा गुरुजी आपण बऱ्याचदा सुरांच्या चकव्यात असं अडकत असतो बाळा हो गुरुजी त्यावेळी काय करावं घड्या तर आपण काय करावं वेगवेगळ्या रागातली वेगवेगळ्या धाटणीची गाणी गावीत बरं तू एखादी चीज किंवा ठुमरी गाऊन बघ बरं चकव्यातनं बाहेर येशील गुरुजी ते चीज खाऊन गाता येतं म्हणजे बटर खाऊन घाललं तर म्हणजे असं सुळकन जाईल असं बाळा कोण आहे बरोबर गुरुजी ते मी हनीमूनला आले माझ्या पतिदेवांसोबत बाळा हा गुरुजी अशा बेसूर आणि कॉलरी ठीक करता येत नाही अशांबरोबर जात जाऊ नको हनीमूनला या पुढे गुरुजी ते माझे पतिदेव आहेत बाळा हो गुरुजी आपण सुरांना घट्ट मिठी मारायची कोणी कितीही सांगितलं तरी गाईला बैलाला म्हशीला मिठी नाही मारायची बाळा मस्त गुरुजी मध्येच सोशल सर्कल मस्त हा ठीक आहे गुरुजी तुमची आज्ञा पाळते आणि मी प्रयत्न करते हा गुरुजी माफ करा थोडा घसा पण बसलाय पण मी प्रयत्न करते हा ते आपकी नजरोने ते ह्याच्यात हा. ती चुकले ती चुकली. ते मी गाते हा ठेवू का बाळा हा गुरुजी ते साधे स्वर आहेत बाळा म्हणजे बघ कसं आहे मला गुरुजींनी सांगितलंय की 2-3 वेगळी गाणी गा हा, उद्या तर गाऊया कदाचित मला नाही ऐका ना नाही, उद्या मी जर गाऊ. नाही गायले ना तर मला मी जरा प्रयत्न करते हा उद्या गाऊया आपण ऐक ना उद्या गाऊया ना आपण मस्त झालं अहो गाणं मला जरा प्रयत्न करू मस्त द्या. नाही छान झालं गाणं मस्त झालं मस्त गायलीस यांना काय वावा करायला हनीमून माझंच आलं अडकलं ते वावा करत मला ना खूप टेन्शन आले हो नाही. माझ्या जर जागा चुकल्या माझा आवाज बसला की मला खूप चुकल्यासारखं होतं नाही तू नको टेन्शन आहे झालं एक मी गाणं अजून बस. एखादं गाणं नाही, नाही, म्हणते एक ना. गाणं बस. एक- मला दुसरं सुरेल, एखादं सुरेल, गाऊ द्या. सुरेल माझं. ऐका, थांबा. ऐक ना, नाही रोबो नाही का गाऊन तुम्ही का गाता रोबो हो नाही नाही गाणं नाही अरे पुत्र डायरेक्ट बेसूर बेसूर बोलतोय मला ए रेबो रोबे त्याला सांग अरे थांबा ना रोबो नको आता बस झालं अरे काय चाललंय यार माझा हनीमून आहे इथे माझ्या हनीमूनचं तुम्ही फार दिवाळी पाठ करून टाकली इथे ऑर्केस्ट्रा चाललाय का एकदम गप्प कोणी बोलायचं नाही, शांत बसा माफ करा आवाज बंद नाही त्यांच्याबरोबर चांगला एक सूर लागला आवाज बंद म्हटलं ना काय
कोण गात कोण होतं इकडे आता हॅलो कोण इथे रंगारंग कार्यक्रम चाललाय. एक सेकंड इथे बच्चा एक मिनिट ए! गात कोण होतं अगं बाई साक्षात नन्नू मुळे कोण गात आता बेटा कोण गात कोण होतं तुम्ही इथे कसे काय पण मी शेजारीच राहतो शेजारची रूम माझी आहे अच्छा, हो का? गात कोण होतो आता मी गात होते. माय गॉड तुमचा बाईचा आवाज नाहीये आवाजात बाई आहे अहो काय वा तुम्ही सुंदर माझा एक रियालिटी शो येतोय नवीनच येतोय कुठला गा नावाचा त्याच्या फायनल मध्ये मी तुम्हाला एंट्री देतोय नाही फायनल मध्ये एंट्री देतोय काय धन्यवाद धन्यवाद ट्रमेंडस वॉइस अमेजिंग सर मैं भी गा रहा था बेटा तेरे को ऑडिशन के लिए आना पडेगा बेटा हा ओके मध्ये दुसरं कोण गात होतं यार मला कोण होतं ते माझे पतिदेव गात होते हे What? परत गायला सर तोंडात पाय घालेन मांडी एवढा घालेन जे काही असेल ना ते असं दाबून दाबून पोता भरत तसं भरेन परत गाऊ नकोस तू मागो बेटा वो क्या गाना गा रही थी तू क्या काय गाना गा होतं रही ना थी माझी जरा हरकत चुक हाँ हरकत चुकत होती जरा मिस्टेक हो रहा है क्या क्या गाना क्या है बोलो हाँ क्या बात जोरदार टाळ्या प्रसाद दा ये बात वा 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 बहारदार फार मजा आली फार मजा आली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मी काय वेगळं सांगायची गरज नाही की कुत्रा हा अत्यंत इमानदार प्राणी असतो आणि दिग्दर्शक जेव्हा कुत्रा होतो तेव्हा स्किटमध्ये इमान दिसतं आहा फारच अप्रतिम फार गोड होतं स्क्रिप्ट ॲज युजल हनीमूनचं स्किट एन्जॉयबल असतंच फार गोड लिहिलं होतं आणि फार मस्त परफॉर्म केलं सगळ्यांनी मजा आली खूप मजा आली सई आउटस्टँडिंग परफॉर्मन्स होता माझी रिक्वेस्ट आहे की आज गोस्वामी सरांनी स्टेजवर यावं येस येस मी आय Sir, please या. सेकंड माझं पण अनुमोदन आहे याला येस प्लीज प्लीज या सर एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपल्या सचिन गोस्वामी सरांसाठी मला असं वाटतं की प्रेक्षकांना हे कळणं खूप गरजेचं आहे की वेगवेगळ्या स्किट्समधले जे आवाजाची जी कॅरेक्टर्स आहेत ती सगळी सचिन गोस्वामींची आहेत आणि त्यांनी ती कॅरेक्टर्स उभी केलेत एवढा हौशी एवढा हजरजबाबी आणि एवढा अमेझिंग डिरेक्टर आपल्याला लाभलेला आहे तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या तर तुम्ही खऱ्या अर्थाने आमचे सिल्वर हेडेड प्रिन्स आहात येस येस अँड वी लव्ह यू येस येस आणि सगळ्यांना माहितीच आहे पण सईचे द मोस्ट फेवरेट मामनजींचा आवाज सरांचा आहे कुत्र्याचे जे काही वैविध्यपूर्ण तुम्ही आवाज ऐकता म्हणजे अगदी पिल्लूवालं कुत्रं ते एकदम यु नो डॉबरमॅन टाइप ऑफ कुत्रं जे काय आहे ते बाळाच्या रडण्याचा आवाज पण सरांचा. येस ऍब्सल्युटली आणि आज हिच्या गुरुजींचा जो आवाज होता तो देखील सरांचा होता असे अधूनमधून जे काय वैविध्यपूर्ण आवाज ऐकू येतात ते सगळे आवाज सचिन गोस्वामी सरांचे असतात सर या प्रसंगी तुमच्याकडून 2 शब्द ऐकायला मला फार आवडेल सगळ्यांसारखं ॲक्टर बनायलाच मुंबईत आलेलो असतो सगळे आपण परिस्थिती वेगवेगळे पायवाटा दाखवते ना आपण वळत जातो पण आता 20-25 वर्ष म्हणजे 92ला इथं ॲक्टर बनायला आलो होतो तेव्हा मला कोणी जर म्हटलं असतं की तुला 25 वर्षानंतर कुत्र्यासारखी ॲक्टिंग करावी लागेल तर कदाचित मी 92लाच धुळ्याला परत गेलो असतो त्यावेळी जरा गोरा गोमटा असल्यामुळे अनेकांनी म्हटलं की अरे तुला चांगली कॅरेक्टर्स मिळू शकतात पण आता हे आहे हरकत नाही पण जे आहे ते सगळ्यांबरोबर काम करताना मजा येते आणि
थँक्यू 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 असेच अधून मधून डोकावत राहा सर.